नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 5 या बहुचर्चित आणि ब्लॉकबस्टर सीझनचा काल ग्रँड फिनाले पार पडला आणि यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका असलेला सूरज दादा चव्हाण याने बिग बॉस मराठी सीझन 5च्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं। प्रथमतः सूरज, तुला या विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा। तर मित्रांनो, सूरज हा विजयी झाल्यानंतर सोशल मीडियावर सूरजचं बरंचसं कौतुक केलं जाते, पण काही ठिकाणी नाराजीचे सूर सुद्धा पसरलेत। नाराजीचं कारण असं आहे की सिंपतीच्या जीवावरती सूरजने ही ट्रॉफी जिंकायला नको होती, किंवा मग सूरजचा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नव्हता। सूरज व्यतिरिक्त इतर सुद्धा सदस्य होते, त्यांनी ही ट्रॉफी जिंकायला होती। जसं की बरेच प्रेक्षक सांगताना दिसत आहेत की सूरजपेक्षा अभिजित सावंतचा गेम खूप छान होता, तो खरा डिझर्विंग कॅन्डिडेट आहे। अभिजित सावंत हाच बिग बॉस मराठीचा मूळ विनर आहे, असंही काही लोकांचं मत आहे। तर अभिजित दादा सावंत याचे जे फॅन्स आहेत ते प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत। अभिजित सावंत हाच बिग बॉस सीझन 5चा खरा विनर आहे असे ते सांगताना दिसतात। यानंतर नाराजीचं कारण हे आहे की निक्की तांबोळी ही टॉप 3 मध्ये कशी काय आली। मित्रांनो, मी डे 1 पासून सांगत आलोय की निक्की तांबोळी ही नक्कीच टॉप 3 मध्ये असणार आहे। बघा, निक्की तांबोळी ही बिग बॉस हिंदी करून आली, त्यामुळे एक मोठा रियालिटी शो ती करून आली, त्यामुळे बिग बॉसच्या मेकर्सने तिला विचारलं असेल की तू येते का बिग बॉस मराठीमध्ये। त्यावेळी तिने नक्कीच एखाद दुसरी अट टाकली असेल की मला इथपर्यंत वगैरे तुम्ही ठेवा, असं काहीतरी कमिटमेंट। आता अरबाज पटेल बरोबर काय कमिटमेंट झाली नाही, पण बिग बॉसच्या मेकर्स बरोबर नक्कीच तिची काहीतरी कमिटमेंट झाली असेल, ही जर तरची शक्यता आहे। पण कसं असतं ना, बिग बॉसच्या घरामध्ये वोटिंग प्लस कंटेंटला सुद्धा खूप महत्त्व आहे, आणि निक्की तांबोळी ही कंटेंट क्वीन होती, त्यामुळे तिला टॉप 3 मध्ये ठेवलंय। पण निक्की तांबोळी टॉप 3 मध्ये आल्यानंतर सुद्धा प्रेक्षक प्रचंड प्रमाणात नाराज आहेत। निक्कीपेक्षा कितीतरी चांगली वोटिंग ही डीपी दादा किंवा मग अंकिताला मिळाली होती। मित्रांनो, अंकिताबद्दल सांगायचं झालं ना, तर अंकिताला या रिसेंटली 2-3 आठवड्यामध्ये प्रचंड असा सपोर्ट मिळत होता। म्हणजे खरं सांगायचं झालं ना, तर सोशल मीडियावर सूरजला तर तगडा सपोर्ट मिळत होता। सूरज हा वन हँड वोटिंग घेताना दिसत होता, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची पसंती होती ती म्हणजे अंकिता वालावलकर आणि डीपी दादाला। अंकिता वालावलकरला प्रचंड असा सपोर्ट मिळताना दिसत होता। त्यानंतर डीपी दादासाठी मी नेहमीच सांगत आलोय की डीपी दादाचे घरवाले असतील किंवा मित्रमंडळी असतील किंवा मग विविध प्रकारचे यूट्यूबर्स हे डीपी दादासाठी कॅम्पेन करताना दिसत होते, आणि या दोघांना सुद्धा प्रचंड प्रमाणात सपोर्ट मिळत होता। मग हे दोघे ज्या पद्धतीने अगदी बॉटमला इवेक्ट झाले, म्हणजे बघा, जान्हवी गेल्यानंतर 5व्या क्रमांकावरती अंकिता वालावलकरला काढलं, जिला प्रेक्षकांचा खूप सपोर्ट होता। त्यानंतर डीपी दादाला घराबाहेर काढलं, तर हे प्रेक्षकांना अजिबात आवडलं नाही। म्हणजे काय त्याला बोल, निक्की तांबोळीपेक्षा या दोघांना खूप सारी वोटिंग होती, याच्यातला कुठला तरी एक सदस्य हा टॉप 3 मध्ये असायला हवा होता, असं बऱ्याचशा प्रेक्षकांचं मत आहे। आणि खरा विनर हा अभिजित सावंतच होता, त्यालाच बिग बॉस मराठी सीझन 5ची ट्रॉफी द्यायला हवी होती। अशा बऱ्याचशा कमेंट्स सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत। काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता झालेला आहे, त्याला प्रचंड प्रमाणात लोकांचा सपोर्ट होता, अख्ख्या महाराष्ट्रात सपोर्ट होता। सूरज चव्हाण हा बिग बॉसची ट्रॉफी जिंकलाय, पण तो सिंपतीच्या जीवावर जिंकलाय। सूरज चव्हाणचा बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात खेळ नव्हता, असंही प्रेक्षकांचं मत आहे। यासोबत खरा विनर हा अभिजित सावंत आहे। याविषयी तुमचं काय मत आहे? आणि अंकिता आणि डीपी दादा हे टॉप 3 मध्ये असायला हवेत, असंही प्रेक्षकांचं मत आहे। याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा, आणि बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।